खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 74हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये सातपूर परिसरामधील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील वॉलमन ग्रुपवर सुद्धा कारवाई झाली आहे। शहरामध्ये पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा ग्रुप अडचणीमध्ये आलाय। ग्रुपमधील 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला असून ॲडमिन सेटिंग बदलून सर्वांनाच ॲडमिन केल्यानं तब्बल 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात सापडले। त्यामुळे चौकशीच्या भीतीने अनेक वॉलमन गायबही झाले। आणि अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आणखी वेग आलेला आहे। अशोक खरातची SIT कडून आज सलग 10व्यांदा सखोल चौकशी होणार आहे असं कळतंय। या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होताना आपण पाहतोय आणि आजचा 10वा दिवस आहे ज्या दिवशी SIT चौकशी करते। आजच्या दिवशी सुद्धा अशीच चौकशी केली जाईल सखोल। SITचं पथक खरातला घेऊन दाखल झालेलं आहे। 2 नव्या गुन्ह्यांसंदर्भातही SIT चौकशी करणार आहे। सावकारी व्यवसाय आणि कथित हवाला रॅकेटच्या अँगलनं सुद्धा या तपासाची दिशा बदलेल। आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याच्या शक्यतेनं तपास यंत्रणा सतर्क झाल्या। पोलीस कोठडीची मुदत संपत आली आणि त्यामुळे उद्या अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल।